गुड इव्हनिंग सगळ्यांना. माझं नाव आहे निशाद बिरंजन फ्रॉम एम्स नागपूर. आणि आजचं जे आपलं टॉपिक आहे ते आहे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पार्ट 2. ठीक आहे. पार्ट 1 आपण याचा मागच्या एक सेशन मध्ये घेतलेला होता. आता इथे आपण कव्हर करू पार्ट 2. सेशन 1 मध्ये आपण बघितलं होतं की ग्रोथचे आपण काहीतरी पॅटर्न्स बघितले होते. ठीक आहे. आणि आज आपल्याला कव्हर करायचे आहे हे 3 जे पॅटर्न्स आहे आपले, ते आपल्याला कव्हर करायचे आहे. ठीक आहे. चला, आता आपण इथे आले होते फेजेस ऑफ ग्रोथ, हे सगळं बघितलं होतं आपण. आणि आपण ग्रोथ रेट मध्ये होते. ग्रोथ रेट आपण आज काय असतं, त्याला आपण growth आणि त्याचा घेतलं होतं ते ग्रोथ आहे. ठीक आहे. ते राहते आपलं रूट इकॉनॉमिक कॉन्स्टंट रेट. आणि मॅथमॅटिकल जे फॉर्म्युला आहे त्याचं ते आहे LT इज इक्वल्स टू प्लस RT. लेंथ ॲट टाइम 0. आणि R जे आहे ते आहे आपला ग्रोथ रेट किंवा एलॉंगेशन पर युनिट टाइम. आता त्याचं जे ग्राफ आहे फिगर 13.5 ते इथे आहे. कसे ग्राफ आहे ते लिनियर ग्राफ आहे. आणि लिनियर जे आपला ग्राफ राहते त्याचा एक्सप्रेशन कसं राहते, ते राहते ठीक आहे. असं राहते y इज इक्वल्स टू mx प्लस c. y मध्ये आहे आपला हाईट ऑफ द प्लांट आणि x जे आहे तिथे आहे टाइम. m काय आपल्या इथे ते आहे r. आणि r आहे आपला c इनिशियल जे आहे हाईट ऑफ द प्लांट. मग त्याच्यानंतर आपण बघितलं होतं जॉमेट्रिकल ग्रोथ. जॉमेट्रिकल ग्रोथ काय आहे त्याच्यामध्ये इनिशियल जे आपली राहते ग्रोथ ते खूप स्लो राहते. सडनली ते वाढते. ग्रोथ पॅटर्न जे ग्रोथ आहे ते एक्सपोनेन्शियल फेज आणि जॉमेट्रिक ग्रोथ पॅटर्न आहे. दोघही प्रोजेनी सेल्स जे आहेत ते ठेवतात, त्यांचं रिटेन करते, ते रिटेन करतात. आता लिम्बिडेट न्यूट्रिएंट सप्लाय आहे तर एक्सपोनेन्शियल फेज असते. ठीक आहे. सिग्मॉइड कर्व भेटतं आपल्याला. हे जे सिग्मॉइड कर्व आहे ते आपला लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे काही आपला नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये आहे. आणि सगळे जे सेल्स आहे आहे प्लांट त्यांच्यासाठी हे टिपिकल राहतं. ठीक आहे. तर इथे जे आपलं आणि ई टू द पॉवर RT डब्ल्यू जे नेक्स्ट आपण बघितलं आणि रिलेटिव्ह क्वांटिटेटिव्ह जे कंपॅरिझन आहेत 2 वेज मध्ये करू शकतो. ऍब्सोल्यूट रेट आणि त्यातला रिलेटिव्ह ग्रोथ रेट. जेव्हा आपण सिस्टम आहे आपल्याकडे त्याचे पर टाइम आपण ग्रोथ काढतो, जेव्हा आपण त्याला कॉमन बेसिसवर एक्सप्रेस करतो, ठीक आहे, म्हणजे पर युनिट इनिशियल पॅरामीटर, तेव्हा त्याला आपण म्हणतात रिलेटिव्ह ग्रोथ रेट. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघू कंडिशन्स. Why do you not try to write down what you think are necessary conditions? ठीक आहे. Necessary requirements for growth. Go inside which water, yes, development water, energy of extension growth. Thus, plant growth and further development
is intimately the water status of the plant. Water provides a medium for enzymatic activities needed for growth. Oxygen helps in releasing metabolic energy essential for growth activities. Nutrients, macro and micro essential elements are required by plants for the synthesis of protoplasm and act as source of energy. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला मेन जे option आहे ते आहे टर्जिडिटी ऑफ सेल्स. ठीक आहे. टर्जिडिटी जे राहते आपला ते कशासाठी हेल्प करते एक्सटेन्शन ग्रोथसाठी. ठीक आहे. जे आपलं असं एक्सटेन्शन आहे प्लांटचं त्यासाठी मेन ते आपल्याला सहायता करते. ठीक आहे. म्हणजे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे ते इंटिमेटली लिंक टू वॉटर स्टेटस आहे. वॉटर स्टेटस ऑफ द प्लांट जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि वॉटरचं दुसरं काय फंक्शन आहे मीडियम फॉर एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे. ऑक्सिजनचं काय आहे रिलीजिंग मेटाबॉलिक एनर्जी एसेन्शियल फॉर ग्रोथ ऍक्टिव्हिटी. मॅक्रो आणि मायक्रो साठी आपल्याला पाहिजे प्रोटोप्लाझम आणि ते ऍक्ट करतात ऍज सोर्स ऑफ एनर्जी. ठीक आहे. आता इन ऍडिशन प्रत्येक जे प्लांट ऑर्गॅनिझम आहे त्याचं एक ऑप्टिमम टेम्परेचर रेंज राहते. ठीक आहे. हे जे टेम्परेचर रेंज आहे ते बेस्ट सुटेड आहे त्याचं ग्रोथसाठी. ठीक आहे. कोणतंही डेव्हिएशन हे रेंज पासून असला जर हे त्याच्या सर्वायवल साठी त्याला जीवित राहण्यासाठी ते डेट्रिमेंटल राहील. ठीक आहे. म्हणजे प्रॉब्लेम येणार मग. आता एन्व्हायरमेंटल सिग्नल्स सच एस लाईट, ग्रॅव्हिटी ते पण आपल्या अफेक्ट करतात काही काही फेजेसला. ठीक आहे. तर हे होतं आपलं पहिलं टॉपिक. पहिलं जे सब टॉपिक होता ह्या चॅप्टरचा ते होता ग्रोथ. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे हे 3 टॉपिक्स. ठीक आहे. 13.2, 3 आणि 4 हे 3 बघायचे आहे आपल्याला. याच्यामध्ये पूर्ण लक्ष ठेवा आणि मग त्याला समजा की काय काय डिफरन्स आहे. सेल्स derived from root apical and shoot apical meristems and cambium differentiate and mature to perform specific function. This act leading to maturation is termed as differentiation. ठीक आहे. कसं आहे की आपले जे रूट अपायकल मेरिस्टम आणि शूट अपायकल होते ठीक आहे मेरिस्टम्स जे होते त्यांच्यावर हे कॅपेबिलिटी होती की डिवाइड करेल आणि काही सारी सेल्स फॉर्म करेल. आणि दुसरं आपलं केमबीएम पण आहे. काय होतात हे डिफरन्शिएट होतात आणि मच्युअर पण जातात आणि स्पेसिफिक फंक्शन्स ते करेल सेल्स. हे जे आपलं ऍक्ट आहे लिडिंग टू मच्युरेशन यालाच आपण म्हणतात डिफरन्सिएशन. ठीक आहे. तर डिफरन्सिएशनचे जे डेफिनेशन आहे ते अशी आहे. दुसरं बघा ड्युरिंग डिफरन्सिएशन cells undergo few to major structural changes both in their cell walls and protoplasm. ठीक आहे. त्यांचे सेल वॉल्स आहे प्रोटोप्लाझम आहे दोघांमध्ये चेंजेस होतात स्ट्रक्चरल चेंजेस. ठीक आहे. म्हणजे हे बघा एक ट्रकियर एलिमेंट आहे आपल्या जवळ हे सेल्स आहे ते त्यांचं प्रोटोप्लाझम लूज करेल. ठीक आहे. आणि ते डेव्हलप करेल व्हेरी स्ट्रॉंग इलास्टिक लिग्नोसेल्युलिक सेकंडरी सेल वॉल्स टू कॅरी वॉटर टू लॉंग डिस्टन्सेस इव्हन अंडर एक्स्ट्रीम टेन्शन. हे बघा हे नेक्स्ट आपला स्टेटमेंट ते आपलं आहे की त्याचं फंक्शन आहे ते स्पेसिफिक फंक्शन कॅरी वॉटर टू लॉंग डिस्टन्स. हे जे अॅनाटॉमिकल फीचर्स आहे जे आपण आहे त्यांना आपण फंक्शन कसं कोरिलेट करायचं तर आपल्याला डिफरन्शिएशन भेटतं तिथे. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे दुसरं पण आपलं काय आहे लिव्हिंग डिफरन्शिएटेड सेल्स. ठीक आहे. डिफरन्शिएट झालेला आहे आणि लिव्हिंग. ठीक आहे. दॅट बाय नाव हॅव लॉस्ट द कॅपॅसिटी टू डिवाइड कॅन रिगेन द कॅपॅसिटी ऑफ डिव्हिजन अंडर सर्टन कंडिशन. हे जे फिनॉमिना आहे ना याला आपण म्हणतात डी डिफरन्शिएशन. बघा पहिलं काय झालं मेरिस्टेम्स होते त्यांनी डिफरन्शिएट केलं आणि डिफरन्शिएटेड सेल्स बनवले. आता हे जे डिफरन्शिएटेड सेल्स बनले ते आता आपलं जे कॅपॅसिटी डिवाइड आहे त्यांची लॉस झालेली होती पण ते आता रिगेन करेल. ठीक आहे. रिगेन करेल हेच कॅपॅसिटी अंडर सर्टन कंडिशन काहीतरी कंडिशन्स आहे जेव्हा ते फुलफिल होईल तेव्हाच ते रिगेन करेल त्यांची कॅपॅसिटी. हेच फिनॉमिना आपण म्हणतो डी डिफरन्शिएशन. ठीक आहे. आणि याचा एक्झाम्पल काय आहे फॉर्मेशन ऑफ मेरिस्टेम्स.
इंटरफॅसिक्युलर कॉम्बियम अँड कॉर्क कॅम्बियम. हे जे 2 टाइपचे कॅम्बियम आहे, इंटरफॅसिक्युलर आणि कॉर्क कॅम्बियम फ्रॉम फुल्ली डिफरन्शिएटेड पॅरेन्कायमा सेल्स. आधी हे होते आपले पॅरेन्कायमा सेल्स होते, ठीक आहे, पूर्ण डिफरन्शिएट झालेले होते. त्यांच्यापासून आपले कॅम्बियमचे 2 प्रकारचे आपल्याला सेल्स भेटले, इंटरफॅसिक्युलर आणि कॉर्क कॅम्बियम. ठीक आहे. आता जेव्हा हे करतात, हे मेरिस्टेम्स आणि टिश्यूज जे आहेत ते डिव्हाईड करू शकतात आणि ते असे सेल्स अजून एकदा बनवतात ज्यांची कॅपॅसिटी टू डिव्हाइड आहे ते लॉस झालेली आहे. ठीक आहे. आणि ते मच्युअर होऊन जातात आणि काहीतरी स्पेसिफिक फंक्शन्स करतात. ठीक आहे. म्हणजे हे जे सेल्स आपले डिफरन्शिएट झाले होते, ते आपले रिडिफरन्शिएट झाले. हे आपलं फॉर्म्युला आहे. म्हणजे जे कॉन्सेप्ट आहे रिडिफरन्शिएशनचा. ठीक. वन्स अगेन लूज द कॅपॅसिटी टू डिव्हाइड आणि मच्युअर होऊन जातात टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. हे होतं आपला रिडिफरन्शिएशन. आता हे बघा, हे चॅप्टर जेव्हा स्टार्ट केलं तर आपण म्हटलं होतं की ग्रोथ इन प्लांट पण आहे. ठीक आहे. ते इनडिटर्मिनेट आणि डिटर्मिनेट पण तसंच प्लांट्स मध्ये कसे आहे ओपन आहे. ठीक आहे. कारण की सेल्स आणि टिश्यूज जे सेम मेरिस्टेम पासून अराईज झालेले होते, त्यांच्याजवळ वेगळे वेगळे स्ट्रक्चर्स आहे ऍट मॅच्युरिटी जेव्हा ते मॅच्युअर झाले. ठीक आहे. जे आपला फायनल स्ट्रक्चर राहते मॅच्युरिटीवर कोणतेही सेल ते डिटरमाइन होते बाय लोकेशन. जसे की आपला जे सेल्स आपले खूपच दूर आहे फ्रॉम रूट अपायकल मेरिस्टेम, ते कसे डिफरन्शिएट होतात, रूट कॅप सेल्स. आणि जे सेल्स आपले पेरिफेरी मध्ये पोस्ट झालेले आहे, तिथे सिच्युएटेड आहे, ते राहते आपले एपिडर्मिस. ठीक आहे. चला, तर हे होता आपला सेकंड टॉपिक. कोणता? डिफरन्शिएशन, डिफरन्शिएशन आणि रिडिफरन्शिएशन. तर 2 टॉपिक आपण कव्हर केले. तिसरा बघा आता. हे तर झालं ग्रोथचा पूर्ण डिस्कशन. नेक्स्ट आपण बघू डेव्हलपमेंट. ठीक आहे. डेव्हलपमेंट असं टर्म आहे जे इन्क्लूड करते ऑल चेंजेस दॅट एन ऑर्गॅनिझम गोज थ्रू ड्युरिंग इट्स लाईफ सायकल फ्रॉम जर्मिनेशन ऑफ द सीड टू सेमिफाइनल. ठीक आहे. हे आपले डेफिनेशन आहे. ऑल चेंजेस दॅट एन ऑर्गॅनिझम गोज ड्युरिंग इट्स लाईफ सायकल फ्रॉम जर्मिनेशन ऑफ द सीड टू सेमिसेन्स. ठीक आहे. हे आहे आणि हे आपल्या टिश्यूज किंवा ऑर्गन साठी पण ऍप्लिकेबल आहे. आता हे बघा, इथे आपल्याला जे कारण की कोणती लेबलिंग आणि आपल्याला आता इथे काय दिलेलं आहे, plants follow in phases of life. Different जो ठीक आहे. हे जे आहे डेफिनेशन की डिफरंट pathways जे फॉलो करतात ते in response to environment form different kind of structure. याला हे जे ability आहे त्याला आपण म्हणतात प्लास्टिसिटी. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतात, प्लास्टिसिटी. आणि हे डेफिनेशनला तुम्ही मार्क करून घ्या. प्लास्टिसिटीची काय डेफिनेशन आहे. ठीक आहे. असं तुमचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही असं करू शकता. कारण की मग ठीक आहे तुम्हाला अभ्यास काय काय पाहिजे कोरियन लार्क्स. ठीक आहे. अशा प्रकारे जे लिव्स राहते जुवेनाइल प्लांटचे ते डिफरंट राहते शेप मध्ये जेव्हा ते कम्पेअर्ड टू मच्युअर प्लांट्स. ठीक आहे. आणि दुसरा एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे हे बघा, डिफरन्स इन शेप ऑफ द लिव्स प्रोड्युस्ड इन एअर अँड दोज प्रोड्युस्ड वॉटर इन बटरकप.
डेफिनेशन आहे ते कोणासाठी दिलेलं आहे? बटरकपसाठी. ठीक आहे. ते पण रिप्रेझेंट करतात हेटेरोफायलस डेव्हलपमेंट ड्यू टू एन्व्हायरमेंट. हे जे फिनॉमिनॉन ऑफ हेटेरोफायली आहे ते आपला प्लास्टिसिटीचाच एक्झाम्पल आहे. इथे बघा. हे वालं जे आपल्याला डायग्राम दिलेला आहे हेटेरोफायली इन लार्कस्पर अँड बटरकप. ठीक आहे. जुवेनाइल लीफ बघा कसे दिसते आणि अडल्ट वाली लीफ. ठीक आहे. मॉर्फोलॉजिकल डिफरन्स आहे जुवेनाइल आणि अडल्ट आणि दुसरं आहे आपलं बटरकप साठी. हे होता आपण आणि दुसरा बटरकप. बटरकप मध्ये काय आहे? एक आहे एअर मध्ये म्हणजे टेरेस्ट्रियल हॅबिटॅट आणि जे वॉटर हॅबिटॅट आहे त्यांच्यामध्ये हे बघा. हे त्यांचं फंक्शन आणि हॅबिटॅट आणि कोणत्या एन्व्हायरमेंट ते सगळ्यात जास्त सुटेबल आहे ते सांगते आपल्याला. जे आपल्याला सांगते एक प्लांट सेल आहे आपल्या जवळ त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट प्रोसेसच्या सिक्वेन्स. ठीक आहे. एक मेरिस्टेमॅटिक सेल होता. ठीक आहे. मग प्लाझ्मॅटिक ग्रोथ झाली, सेल डिव्हिजन झाला, अजून ते मेरिस्टेमॅटिक सेल बनला. हे एक सायकल आहे छोटीशी. दुसरी सायकल कशी आहे हे बघा. मेरिस्टेमॅटिक सेल होता, प्लाझ्मॅटिक ग्रोथ झाली, मग एक्सपान्शन झाला. एक्सपान्शन म्हणजे एलॉंगेशन. मग डिफरन्शिएशन झाला, मच्युअर झाला तो सेल आणि ते कन्वर्ट झाला इंटू मच्युअर सेल. ठीक आहे. हे कोणतं सेल आहे? मच्युअर सेल. इथे होता मेरिस्टेमॅटिक सेल. मग हे जे मच्युअर सेल आहे ते गेला सेनिसेन्स मध्ये. सेनिसेन्स म्हणजे काय? बुड्ढ झाला ते. ठीक आहे. हे सेनिसेन्स मध्ये गेलं आणि मग त्याची इव्हेंच्युअली डेथ झाली. हे पूर्ण सायकल जे आहे ते डेव्हलपमेंट प्रोसेस आहे वेगळं एक प्लांट मध्ये. ठीक आहे. चला, म्हणूनच आपण म्हणतात की जे ग्रोथ, डिफरन्शिएशन, डेव्हलपमेंट आहे ते खूपच क्लोजली रिलेटेड इव्हेंट्स आहे कोणतेही प्लांट जे आहे त्याचं लाईफमध्ये. आणि ब्रॉडली जर आपण बघू तर डेव्हलपमेंटला आपण म्हणतात सम ऑफ ग्रोथ अँड डिफरन्शिएशन. हे चॅप्टरच्या सुरूमध्ये पण आपण बघितलं होतं. आणि जे डेव्हलपमेंट आहे प्लांट्समध्ये ग्रोथ आणि डिफरन्शिएशन हे आपल्या इंट्रिन्सिक आणि एक्सटेन्सिक फॅक्टर्सच्या कंट्रोलमध्ये आहे. ठीक आहे. आता इंट्रिन्सिक फॅक्टर्स बघा. इंट्रिन्सिक फॅक्टर्स मध्ये काय असते? इंट्रासेल्युलर म्हणजे जेनेटिक आणि इंटरसेल्युलर फॅक्टर्स केमिकल्स असतात, प्लांट रेग्युलेटर्स. आणि जे आपले एक्सट्रिन्सिक आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल्स आहे? लाईट, टेम्परेचर, वॉटर, ऑक्सिजन, न्यूट्रिशन. हे सगळे आपले आहे याच्यामध्ये. चला, आता आपण स्टार्ट करू लास्ट टॉपिक आजचा. ठीक आहे. आता काय काय सगळ्यात पहिले आपण बघू की मेन हे बघा याच्यामध्ये काय काय आपले सगळे कोणते. एक आहे आपलं कॅरेक्टरिस्टिक. ओव्हरऑल आपल्याला जसं डिस्कशन राहील की काय राहते प्लांट रोल रेग्युलेटर्स कोणते कोणते राहतात, त्यांचं फॉर्म्युला काय आहे, केमिकल फॉर्म्युला, मग डिस्कवरी कशी झाली यांची. मग आपण बघू प्रत्येक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहे त्यांचे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स काय आहे. ठीक आहे. कोणता प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय करतो ते बघू. चल, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स काय असतात त्याला म्हणून पीजीआर. ठीक आहे. मी आता याचं पीजीआर म्हणून. ठीक आहे. पीजीआर काय असतात? स्मॉल सिंपल मॉलिक्युल्स ऑफ डायव्हर्स केमिकल कॉम्पोजिशन. ठीक आहे. लहान असतात आणि खूपच जास्त डायव्हर्स राहते. कोणते कोणते असू शकतात हे बघ. इंडोर कंपाऊंड्स. इंडोर कंपाऊंड मध्ये कोणते आहे? इंडोर 3 एसिटिक ऍसिड. मग आहे एडिनाइन डेरिव्हेटिव्स अँड 6 sulfuric amino pyruvate and 6 sulfuric amino pyruvate म्हणजे काय? फक्त शकतात डेरिव्हेटिव्हचे कॅरोटिनॉइड्स. कॅरोटिनॉइड्सचे डेरिव्हेटिव्ह ऍब्सिसिक ऍसिड AB. मग टर्पिन्स. टर्पिन्स म्हणजे जिब्रेलिक ऍसिड GA3. गॅसेस जे आहे ते ऍथिलीन. ऍथिलीन म्हणजे C2H4. ठीक आहे. आणि
प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स जे आहे, त्याला आपण म्हणतात प्लांट ग्रोथ सबस्टान्सेस किंवा प्लांट हॉर्मोन्स किंवा फायटो हॉर्मोन्स जे आहे ते पण म्हणतात आपण कधी-कधी त्यांना. आता जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहे, त्याला ब्रॉडली जर आपण डिव्हाईड करू, ते 2 ग्रुप्समध्ये आपण डिव्हाईड करू शकतो त्याला. ठीक आहे. आणि बेसिस काय आहे आपल्या डिव्हिजनचा, क्लासिफिकेशनचा? याचा बेसिस आहे ऑन द बेसिस ऑफ फंक्शन्स इन अ लिव्हिंग बॉडी. त्यांचं फंक्शनवर. एक जे ग्रुप आहे पीजीआरचा, ते आपलं ग्रोथ प्रमोटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्ड आहे. आता ग्रोथ प्रमोटिंग ऍक्टिव्हिटीज आपली कोणती कोणती आहे? ग्रोथ प्रमोटिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे सेल डिव्हिजन, सेल एनलार्जमेंट, पॅटर्न फॉर्मेशन, ट्रॉपिक ग्रोथ, फ्लावरिंग, फ्रुटिंग, सीड फॉर्मेशन. हे सगळे जे ग्रोथ वाले काहीतरी नवीन येत आहे लाईफ मध्ये. ठीक आहे. हे आहे आपला ग्रोथ प्रमोटिंग ऍक्टिव्हिटीज. याला आपण म्हणतात प्लांट ग्रोथ प्रमोटर्स. प्लांट ग्रोथ प्रमोटर्स. आणि यांचे एक्झाम्पल आपले कोणते कोणते आहे? ऑक्झिन, जिबरलिन्स आणि सायटोकाइन्स. ठीक आहे. एजीसी असं लक्षात ठेवा ते तुम्ही. एजीसी किंवा गॅक पण तुम्ही, जर तुम्हाला कम्फर्टेबल आहे तर गॅक, कोणताही असं शॉर्ट फॉर्म किंवा निमोनिक बनवा, ज्याच्याने तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. सेन्स दुसरे ग्रुपचे आपले प्लांट ग्रोथ रोल राहते आपला रिस्पॉन्सेस टू वुंड अँड स्ट्रेसेस ऑफ बायोटिक आणि एबायोटिक केरेशन. ठीक आहे. ते आपले इन्व्हॉल्ड आहे खूप सारे ग्रोथ इनहिबिटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये. ग्रोथ इनहिबिटिंग ऍक्टिव्हिटीज आपली कोणती कोणती आहे? डॉर्मन्सी, ऍब्सिशन, तसे. ठीक आहे. जे आपला ऍब्सिसिक ऍसिड आहे ते याच्यामध्ये येते. आणि जे गॅशियस प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे इथायलिन. ठीक आहे. C2H4 आपलं इथायलिन. ते दोघे ग्रुप्स मध्ये येऊ शकते. जे आपला प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे आणि हे वाला कोणता इनिबिटर, हे दोघी ग्रुप्स मध्ये येऊ शकते. पण ते लार्जली आता आपला जे फिट होते ना, ते होते इन इनिबिटर ग्रुप, इथायलिन. आता नेक्स्ट आपण बघू डिस्कव्हरी ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. ठीक आहे. आता खूपच इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे की जे हे 5 ही आपले होते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, यांची जी डिस्कव्हरी झाली ते असं मुद्दामून नाही झाली, ऍक्सिडेंटल होती. ठीक आहे. आणि हे Francis Darwin, the evidence of canary grass responded to unilateral illumination growing towards the लाईट सोर्स. याला म्हणतात फोटोट्रॉपिझम. ठीक आहे. तर हे जे होते आपले चार्ल्स डार्विन आणि त्यांचा मुलगा होता फ्रान्सिस डार्विन. त्याने काय ऑब्झर्व्ह केला, की जे आपले कॅनरी ग्रास आहे, हे कॅनरी ग्रासची जे आपली कोलेप्टाइल्स असतात, ते आपले जे युनिलॅटरल इल्युमिनेशन केला म्हणजे एक साइडने आपण लाईट त्यांच्यावर असं इल्युमिनेट केले. तेव्हा काय होते, ते त्या डायरेक्शनमध्ये ग्रो होईल. ठीक आहे. हे जे फेनॉमेनॉन आहे, याला आपण म्हणतात फोटोट्रॉपिझम. मग सीरीज ऑफ एक्सपेरिमेंट केले त्यांनी. तर हे मग त्याच्यानंतर ते कन्क्लुजन वर आले, की जे टिप आहे आपली कोलिओप्टाईलची, कोलिओप्टल आहे, त्याचे टिप आहे, ती होती आपली साइट ऑफ ट्रान्समिटेबल इन्फ्लुएन्स दॅट कॉज द बेंडिंग ऑफ एंटायर कोलिओप्टाईल. म्हणजे टिप होती, तेच आपली कल्प्रिट होती. कल्प्रिट म्हणा किंवा जे फॅसिलिटेटर होती, ते पूर्ण जे प्लांट आहे, ते लाईटच्या डायरेक्शनमध्ये टर्न झाला. आहे ना? मग त्याच्यानंतर
ऑक्सिन जे होता ते आयसोलेटेड टाइप्स ऑफ थिंग्स जे आपल्या राहते क्रॉप प्लांट त्यांचे टिप्स जे आहे त्यांच्यापासून त्यांनी आयसोलेट केली ऑक्सिन. मेन फॅक्टर. आता दुसरा बघा, एक जे राईस सीडलिंग्स राहतात, राईस राहते ना आपलं चावल, त्यांचे सीडलिंग्स होते आणि मग एक डिसीज असते आपला सिडलिंग डिसीज. बकाने डिसीज म्हणजे फोलिश सिडलिंग डिसीज. तर याचं कॉज जे होतं ते काय होतं, एक फंगल पॅथोजन होता. फंगस. कोणता फंगस? जिबरेला फ्युजिकुरुई. जिबरेला फ्युजिकुरुई. त्या ई कोरोसावा. हे जे कोरोसावा होता त्यांनी काय रिपोर्ट केलं, appearance of symptoms of the disease in dry seedlings when they were treated with sterile filtrants of the. ठीक आहे. स्टेरॉइड्स फंगस त्यांच्यासोबत हे ट्रीट. ठीक आहे. हे जे आपले ऍक्टिव्ह सबस्टन्सेस जे नंतर त्यांनी बघितलं जे होते याच्यामध्ये जिब्रेला फ्युजिक्युरोई. ठीक आहे. ते होतं जिब्रेलिक ऍसिड. कोणतं? जिब्रेलिक ऍसिड. आता नेक्स्ट आपले होते जिब्रेलिक ऍसिड कोण आहे? वर्कर्स. एफ कोएसिड्स प्रोवर्कर्स. त्यांनी जे आपले टोमॅटो स्टेम्स आहे ना, नोट्समध्ये टोबॅको स्टेम्स. त्याच्यामध्ये कॅलस जे आहे, कॅलस म्हणजे काय असतं? मास ऑफ अनडिफरेंशिएटेड. कॅलसचा अर्थ राहते मास ऑफ अनडिफरेंशिएटेड सेल्स. ते केव्हा प्लॉरिफरेट होईल? ओनली इफ इन ऍडिशन टू ऑक्सिजन न्यूट्रिएंट मीडियम वॉज सप्लिमेंटेड विथ वन ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे. की हे ठीक आहे, तुम्ही जर म्हणतात की आपण ऑक्सिजन टाकून देईल, पण त्यांचा त्याचा ठीक आहे. हे जे आहे कोणते होते? एक्स्ट्रॅक्ट ऑफ वॅस्क्युलर टिश्यूज, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट, कोकोनट मिल्क, डीएनए. हे मग त्याच्यानंतर आलं एटल म्हणजे अजून त्याचे असिस्टंट होते. 1950 cytokines promoting active. ठीक आहे. Lysis promoting क्रिस्टलाइज केला आणि त्याचं नाव त्यांनी ठरवलं कायनेटिन. काय ठरवलं? कायनेटिन. मग मिड 1960च्या टाइमाला आपलं 3 इंडिपेंडेंट रिसर्चेस कंडक्ट केले होते त्या टाइमला. आणि त्यांनी रिपोर्ट केला की प्युरिफिकेशन आणि केमिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ 3 डिफरंट काइंड ऑफ इनहिबिटर्स. ठीक आहे. आता कोणते कोणते? एक आहे आपला इनहिबिटर बी, दुसरा आहे ऍब्सिशन 2 आणि डॉर्मेन. ठीक आहे. तर हे जे 3 इनहिबिटर आहे कोणते कोणते? इनहिबिटर बी, ऍब्सिशन 2 आणि डॉर्मेन. नंतर हे तिघे जे आहे ते केमिकली हे तिघे identical आहे, सारखेच आहे. हे याला आपण म्हटलं ऍब्सिसिक ऍसिड. काय म्हटलं मग आपण? ऍब्सिसिक ऍसिड. मग त्याच्यानंतर 1910 मध्ये
एच एच कझिन्स आलं. हे जे एच एच कझिन्स होते त्यांनी कन्फर्म केलं रिलीज ऑफ volatile substance from ripened oranges that hasten the ripening of stored unripened bananas. ठीक आहे. म्हणजे जे आपले पकलेले ऑरेंजेस होते त्याच्यामधून काहीतरी एक व्होलेटाईल सबस्टन्स मध्ये जे हवामध्ये येते इव्हॅपोरेट करून. हे जे सबस्टन्स आहे व्होलेटाईल सबस्टन्स त्यांनी जे आपले अनरायपेंड बनानाज होते स्टोअर केले त्यांना पण ठीक आहे. आणि हे इथिलीन जे आहे ते आपलं गॅशियस प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघू फिजिओलॉजिकल प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण बघू ऑक्सिन. आता ऑक्सिन जे आहे ग्रीक मध्ये ऑक्झेइन याचा अर्थ राहते आपला टू ग्रो. हे जे ऑक्सिन होतं याला सगळ्यात पहिले आपण आयसोलेट केला होता फ्रॉम ह्युमन युरिन. ठीक आहे. हे जे टर्म आहे ऑक्सिन ते अप्लाय होते आपला इंडोल 3 ऍसिटिक ऍसिडला. इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड जे आहे त्याला आपण म्हणतात ऑक्सिन. ठीक आहे. आणि ज्यांचं प्रॉपर्टीज आहे त्यांना आपण म्हणतो. आता हे जे आहे जे आपले स्टेम्सचे ग्रोइंग स्टेम्स आणि रूट्स अपायसिस आहे आणि इथून ऍक्शन जिथे पण जाऊन त्यांना ग्रोथ प्रमोट करायची आहे तिथे ते लोकलाइज होऊन जातात. ठीक आहे. आता प्लांट्स पासून आपण ऍसिटिक ऍसिड 2,4-डीचा फुल फॉर्म काय? 2,4 डायक्लोरो फिनॉक्सी ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. हे जे आहे आपले सिंथेटिक ऑक्सिन्स पण केली आपण पण कुठे ते कामात येईल हे आपलं जे ऍग्रिकल्चरल आणि हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस आहे त्याच्यामध्ये यांचा खूप चांगला प्रयोग केला आहे आपण. आता कशासाठी ते हेल्प कटिंग घेतले आपण त्याच्यामध्ये जर आपल्याला रूटिंग इनिशिएट करायची आहे तर पण त्याच्यामध्ये प्रयोग करू शकतो. अँड ऍप्लिकेशन वाईडली प्रपोगेशन ऑक्सिन्स प्रमोट ची इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिन प्लांट्स मध्ये फ्लावर प्रमोट करतात क्रॉप ऍट अर्ली स्टेजेस बट प्रमोट द ऍब्सेशन ऑफ ओल्डर मॅच्युअर लीव्स अँड फ्रुट्स. ठीक आहे. हे बघा हे असं आता जे स्टेटमेंट्स राहतात ते आपले दोनधारी तलवार सारखे राहतात. ठीक आहे. की जे आपला अर्ली स्टेज आहे ठीक आहे त्याच्यामध्ये फ्रूट किंवा लीफचा ड्रॉप जे आहे त्यांना ते प्रिव्हेंट करेल. पण जे ओल्डर मच्युअर लीव्स आणि फ्रुट्स आहे ठीक आहे त्यांचं ऍब्सेशन जे आहे ते प्रमोट करेल. आता जे मोस्ट प्लांट्स आहे त्याच्यामध्ये काय होते जे आपला ग्रोईंग अपायकल बड आहे. कोण आहे? ग्रोईंग अपायकल बड. ते इनहिबिट करते ग्रोथ ऑफ लॅटरल बड्स. लॅटरल बड्स म्हणजे ऍक्झिलरी बड्स. जे ऍक्झिलरी बड्स आहे त्यांचं ग्रोथ इनहिबिट करते. हे जे आपलं अपायकल बड आहे आणि हेच जे फिनॉमिनन आहे त्याला आपण म्हणतात अपायकल डॉमिनन्स. त्याला आपण म्हणतात अपायकल डॉमिनन्स. जर आपण शूटच्या टिप्सला रिमूव्ह केला म्हणजे आपण काय केलं डिकॅपिटेशन. हे जे डिकॅपिटेशन आहे ते मग ते अपायकल डॉमिनन्स जे होता ते आता गेला. तर आता लॅटरल ब्लड जे आहे ते पण ग्रोथ होईल म्हणजे जे ऍक्झिलरी बर्ड्स होते ते पण ग्रो होईल. ठीक आहे. आणि याचं ऍप्लिकेशन कुठे आहे ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. याचं जे ऍप्लिकेशन आहे ते राहते आपलं
टी प्लांटेशनमध्ये आणि हेज हेकिंगमध्ये. आता ऑक्झिन्स अजून काय इंड्यूस करतात? एक तर रूटिंग ते इनिशिएट करत होते स्टेम कटिंग्समध्ये. अजून ते काय-काय इंड्यूस करतात. इथे लिहिलं आहे ऑक्सिन्स ऑल्सो इंड्यूस पार्थेनोकार्पी. ठीक आहे. पार्थेनोकार्पी कुठे? टोमॅटोजमध्ये. आणि याला आपण ॲज हर्बिसाइड्स पण यूज करतात. ठीक आहे. 2,4-डी जे आहे, 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. त्याला आपण खूप जास्ती ड्रगमध्ये आणतो टू किल डायकॉट वीड्स. जे आपले डायकॉटिलेडनस वीड्स आहे ना, त्यांना मारायसाठी. पण हे डायकॉट वीड्सला मारतात, पण जे आपले जे मोनोकॉन प्लांट्स आहे, जे मॅच्युअर वाले आहे, ठीक आहे, मोनोकॉट्स, त्यांना काहीच इफेक्ट त्याच्यावर नाही असते. ठीक आहे. आणि गार्डनर्स आपले असतात, जे राहतात ना, माली वगैरे राहते आपला, तर त्याला वीड फ्री लॉन्स आता करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे. त्याला कॉन्ट्रॅक्ट भेटलाय. ते काय अ, तर ते जे गार्डनर आहे, ते आपलं आणेल 2,4-डी. ठीक आहे, याच्यासाठी. ऑक्सिनचा अजून काय-काय फंक्शन आहे, की 2 फंक्शन आहे. झायलमचं डिफरन्शिएशन, ठीक आहे. जे आपलं झायलम राहते, झायलम फ्लोएम आहे ना, त्याच्यामध्ये जे आपलं झायलमवाला कंपोनंट आहे, त्याचं डिफरन्शिएशन ते कंट्रोल करेल आणि मग ते आपला हेल्प करेल इन सेल डिव्हिजन. ठीक आहे. इथे बघा, अपिकल डॉमिनंट प्लांट विथ अपिकल बड इंटॅक्ट. ए वाला जो फिगर आहे तिथे अपिकल बड इंटॅक्ट आहे आणि तिथे बघा जे आपले ॲक्सिलरी नोड्स आहे ते जास्ती ग्रोथ नाही होत आहे. ठीक आहे त्याचे, कारण की अपिकल डॉमिनन्स आहे इथे. दुसरा प्लांट बघा. दुसऱ्या प्लांटमध्ये काय केलं आपण? अपिकल बडला रिमूव्ह केलेला आहे. ठीक आहे. हे जे आपला अपिकल बड रिमूव्ह केलेला आहे, लॅटरल बड जे आहे ते आता ग्रो होत आहे. ठीक आहे. इंटू ब्रांचेस आफ्टर डिकॅपिटेशन. जे आपला अपिकल बड होता, त्याला डिकॅपिटेट केला. आता अपिकल डॉमिनन्स हटला आणि लॅटरल बड्स पण ग्रो होत. तर हे होतं आपला आजचा ऑक्झिन्स पर्यंत आपण बघितला. डिफरन्शिएशन, डी-डिफरन्शिएशन, री-डिफरन्शिएशन, मग डेव्हलपमेंट आपण बघितलं आणि प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा एक बघितला ऑक्झिन. आता याचं नेक्स्ट आणि ग्रोथ रेग्युलेटर आणि मग आपण घेऊ जे एक्सरसाइज इथे एक्सरसाइज पण कव्हर करू. ठीक आहे? थँक यू.